नमस्कार. नमस्कार. आपलं नाव कसं? आफताब गुलाब पाणेकर, गाव? आनप बुद्रुक, हां तालुका बुदळगड. हां क्षेत्र माझं तांबड्यात आहे. हां. किती एकूण क्षेत्र आहे इथं? 9 एकर आहे. 9 एकर एकूण क्षेत्र आहे, बरोबर. हं. आता तुम्ही या क्षेत्रासाठी कोणतं खत वापरताय? माऊली ॲग्रो हां. ॲग्रोटॉप. ॲग्रोटॉप वापरलंय. बरं. मग आता यावर्षी काय वेगळा प्रयोग केला आहे? ह्या वर्षी नुसता ह्याला सेंद्रिय खत वापरलंय, हां माऊली ॲग्रोचं. हां. रासायनिक खत 1 चिमूट 1 ग्रॅम पण टाकायला नाही. फक्त माऊली ॲग्रो सेंद्रिय खत जे प्लॉट आहे, किती क्षेत्र आहे आता जे फक्त सेंद्रिय खत वापरलेलं? हे 10 गुंठ आहे. 10 गुंठ क्षेत्र आहे. हे बरं. ट्रायलसाठी प्रयोगसाठी केलंय. बरं. हे पानाची रुंदी बघा हां. आणि ऊसाची जाडी बघा तुम्ही. जाडी वगैरे, ऊसाची संख्या वगैरे. ऊसाची संख्या मोजून बघू का? हो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 ऊस आहेत एका गड्ड्यामध्ये. एका गड्ड्यामध्ये 15 आहे. मग एक खोडावा पीक आहे. हा खोडवा पीक आहे. चौथं पीक आहे. चौथं पीक तुम्ही खोडावा पीक घेतलेलं आहे आणि ह्याला पूर्ण 100% तुम्ही सेंद्रिय सेंद्रिय वापरलं. बाकी काहीच वापरायला नाही. बरं, आता तुम्ही आता बाकी इथं एकूण क्षेत्र तुमचं किती आहे? 9 एकर आहे आमचं. 9 एकर. म्हणजे 9 एकराला सगळं ॲग्रोटॉप सेंद्रिय खत वापरताय का? हा सगळं ॲग्रोटॉप. किती वर्षी वापरताय? 3 वर्ष झालं. 3 वर्ष झालं ॲग्रोटॉप सेंद्रिय. आणि ह्या वर्षी तुम्ही 100% सेंद्रिय केलेलं आहे. केलेलं आहे. मग तुम्हाला समाधान आहे का? हा पीक आमचं समाधान आहे. पानं बघा, हां हिरवं बघा. हां. ठीक आहे, चालेल. ओके. मग तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकाल? आम्ही सांगू शकतो की सेंद्रिय जो खत वापरावं ॲग्रो माऊलीचं, हे बऱ्यापैकी रिझल्ट आहे. ओके, धन्यवाद.